लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होणार आहे। अखेरच्या टप्प्यात उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवलाय। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ कदमवाडीतील कपूर वसाहत परिसरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी भाजपवर निशाणा साधला। भाजपनं गेल्या 10 वर्षात केवळ जाती-जातींमध्ये भिंती उभारण्याचं काम केलं। मी म्हणतोय ती पूर्व दिशा, अशा पद्धतीनेच भाजपचा कारभार सुरू असल्याची टीका लाटकर यांनी केली। या भाजपनं हेच केलंय, विचारायचंच नाही कुणी, आम्ही म्हणतोय तेच कर। दिवाळी असली की आमचा फराळ त्यांच्यात जातो, ईद असली की त्यांची खीर आमच्यात येते, ख्रिसमस असली की त्यांचं गोडधोड आमच्यात येतं। सर्व बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असली की आपण मागासवर्गीय भावंडाच्या घरात हक्काने जाऊन गोडधोड खातो। अरे याला भारत देश म्हणतात। आणि या भाजपनं सगळ्या जाती धर्मात भिंती उभा केल्या, कशासाठी? फक्त मतासाठी। आणि हे मत घेऊन तुम्हाला काय व्हायचं आहे? खासदार, पंतप्रधान? 10 वर्ष झाले तरी भूक भागना, विकासाचं काय बोलत नाही, गोरगरिबाच्या हक्काचं काय बोलत नाही, अजून येऊन ते हिंदू मुस्लिमवरच बोलतात। या सभेत अमर समर्थ यांनीही भाजपच्या कारभारावर निशाणा साधला। या देशात सर्व जातीचे धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि राहत असताना प्रत्येक धर्मात असू दे, जाती धर्मात सर्व साधू संतांनी एकच सांगितलंय, मॅडम जियो और जीने दो। काय सांगितलंय? जियो और जीने दो। परंतु या मोदी सरकारने केलं काय? जियो दिला अंबानीला आणि जीने दो दिलं अदानीला। तुम्हाला आम्हाला काय दिलं? ताटं वाजव, घंट्या वाजवले का नाही? सभेत माजी महापौर भीमराव पोवार, माजी नगरसेविका भारती पोवार, रूपाताई वायदंडे, सतीशचंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी विक्रमसिंह घाटगे, अमोल शेंडगे, दीपक शेळके, निलेश भोसले, सिद्धांत फळके, उमेश चांदणे, संपत चौगले, विश्वास कांबळे, दीपक पाटील, उज्ज्वला चौगले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।